महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती केवळ सत्तेमुळे लक्षात राहत नाहीत, तर त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या निर्णयामुळे आणि त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण व्यवस्था अस्वस्थ होते. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. अजित पवार हे अशाच नेत्यांपैकी एक आहेत. ते बोलले की वाद होतो, ते निर्णय घेतात की परिणाम होतो, आणि ते शांत राहिले तर अनेकांना चिंता वाटते. कारण अजित पवार म्हणजे केवळ राजकीय नेता नाही, तर तो एक दबाव आहे, तो एक धक्का आहे आणि एक अशी व्यक्ती आहे जी व्यवस्थेत सतत आरसा दाखवत राहते. अजित पवारांचा रोखठोकपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. तो त्यांना जाणीवपूर्वक अंगीकारलेला नव्हता. त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांच्या ओठावर यायला वेळ लागत नसत, असे अनेक ज्येष्ठ पत्रकार सांगतात. सचिव असो, वरिष्ठ अधिकारी असो किंवा मंत्री असो, काम नीट झालं नसेल तर ते थेट बोलायचे. बैठकीत कोणाचाही मुलाहजन न बाळगता ते काम चुकीचं आहे किंवा हे अपूर्ण आहे असे ते स्पष्टपणे सांगायचे. यामुळे अनेकांना त्यांचा राग यायचा, पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट सर्वांनाच मान्य होती, ती म्हणजे कामाविषयीची त्यांची अचूक पकड. बांधकामाच्या बाबतीत त्यांची निरीक्षण शक्ती विलक्षण होती. रस्त्याचा थर, पुलाचं काम, नकाशा आणि प्रत्यक्ष स्थिती यात फरक आहे का हे त्यांना लक्षात यायचं. कंत्राटदाराने कुठे काटछाट केली आहे, कुठे दर्जा घसरवला आहे हे सांगायला त्यांना फाईल उघडून बघण्याची गरज भासत नव्हती. त्यामुळे ते अनेकदा गमतीने म्हणायचे की मी मंत्री झालो नसतो तर उत्तम इंजिनियर किंवा आर्किटेक्ट झालो असतो आणि तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या घेतल्या असत्या. हे वाक्य धमकी नव्हतं, तर त्यांच्या आत्मविश्वासाचं आणि कामाविषयाच्या समजुतीचं प्रतीक होतं. अजित पवारांच्या लोकांशी साधलेला संबंध वेगळ्या पातळीवरचा होता. त्यांची भाषा शहरी झिलईची नव्हती, पण ती ग्रामीण वास्तवाशी जोडलेली होती. भाषणात दिखाऊपणा नव्हता, पण थेटपणा होता. लोकांमध्ये राहणं, लोकांच्या अडचणी ऐकणं आणि त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देणं हा त्यांचा स्वभाव होता. वक्तशीरपणा आणि शिस्त त्यांनी शरद पवार कडून घेतली होती, पण आक्रमक धारदारपणा हा पूर्णपणे अजित पवारांचा स्वतःचा होता. हा धारदारपणा इतका होता की त्यांनी शरद पवारांची ही हायगय केली नाही. मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक आहे का, किंवा आता तुम्ही कुठंतरी थांबलं पाहिजे, अशी वाक्य त्यांनी थेट शरद पवारांना बोलून दाखवली होती. ते पवारांच्या सावलीत वाढे, पण त्या सावलीत राहण्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांनी मार्ग निवडला, आणि तो मार्ग सोपा नव्हता. पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव पुतळा काढून टाकण्याचा निर्णय हा अजित पवारांच्या आयुष्यातील सर्वात धाडसी आणि धोकादायक निर्णयांपैकी एक होता. इतिहास, भावना आणि राजकारण यांचा स्फोटक संगम त्या काळात महाराष्ट्रात तयार झाला होता. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाहीत यावर राज्यभर वाद पेटलेला होता. सरकारने इतिहास संशोधकांची समिती नेमली. समितीने निष्कर्ष दिला आणि त्यानंतर लाल महालातील पुतळा हटवण्याचा निर्णय झाला. हा निर्णय घेताना अजित पवारांनी सामाजिक प्रतिक्रिया, राजकीय नुकसान किंवा भविष्यातील परिणाम यांचा विचार केला नाही. मध्यरात्री पुतळा काढण्यात आला आणि त्यानंतर मोठा समाज त्यांच्या विरोधात गेला. धमक्या, आंदोलनं आणि विरोध असूनही अजित पवार ढळले नाहीत, कारण त्यांच्यासाठी लोकप्रियतेपेक्षा निर्णयाला अधिक महत्त्व होतं. अर्थ खात्याची जबाबदारी त्यांच्या हातात असताना वायफळ खर्च त्यांना अजिबात आवडत नव्हता. बहुतेक सर्व फाईल्स त्यांच्या टेबलवर यायच्या आणि त्या पाहताना कुठे गडबड होऊ शकते हे त्यांना आधीच कळायचं. त्यामुळे अनेक मंत्री नाराज असायचे, कारण बजेटमध्ये कपात व्हायची, फाईल अडायची किंवा निर्णय लांबायचा. पण अजित पवारांचं म्हणणं स्पष्ट होतं, लोकांचा पैसा उधळपट्टीसाठी नाही, तर योग्य कामासाठी वापरला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना बाबतीतही ते नेमकेच ठाम होते. रत्नागिरीतील कुपड धरणाच्या प्रकरणात लोकांना पाणी हवं होतं, पण जमीन द्यायची नव्हती. अजित पवारांनी मंत्रालयात बैठक घेतली आणि त्यानंतर थेट हेलिकॉप्टरने तिथे जाऊन सभा घेतली. लोक जमीन देत नसतील तर धरण रद्द, अशी घोषणा त्यांनी केली. इतका तातडीचा आणि थेट निर्णय राजकारणात क्वचितच पाहायला मिळतो. अजित पवारांचा महाराष्ट्राच्या प्रश्नावरील अभ्यास अत्यंत सखोल होता. कोणत्या गावात कोणती अडचण आहे, कुठे प्रकल्प अडला आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे त्यांना माहीत असायचं. बैठकीत ते अशा त्रुटी दाखवायच्या ज्या अनेकदा सचिवांनाही माहीत नसायच्या. समाज कल्याण, आदिवासी आणि अल्पसंख्याक विभागांच्या योजनांचा निधी खर्च झाला पाहिजे आणि तो योग्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याबाबत ते फार आग्रही होते. या मुद्द्यावरून अनेकदा वादही झाले, पण त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. महापालिका निवडणूक, अजित पवारांचा रोखठोकपणा पुन्हा एकदा दिसून आला. महायुतीत असूनही त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप गेले कुठे, असा सवाल त्यांनी जाहीर पण केला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी भाजपच्या नेत्यांना थेट लक्ष केलं
आणि त्यामुळे भाजपची रणनीती बदलायला भाग पाडली. सत्तेत राहूनही सत्ता लढता येतं हे अजित पवारांनी दाखवून दिलं होतं आणि याच टप्प्यावर ही कथा थांबत नाही. पवारांचा रोखठोकपणा केवळ निर्णयापुरता मर्यादित नव्हता, तो त्यांच्या वेळेच्या शिस्तीत, त्यांच्या रोजच्या जगण्यात आणि त्यांच्या राजकीय संस्कृतीविषयीच्या भूमिकेतही दिसत होता. अजित पवारांचा दिवस सकाळी 6 वाजल्यापासून सुरू व्हायचा. राजकारण झोपेत असताना ते आधीच कामाला लागलेले असायचे. सकाळी 8 वाजताची भेट म्हणजे बरोबर 8 वाजताच. उशिरा ही गोष्ट त्यांना मान्यच नव्हती. त्यांचा स्वीय सहायकांवर सतत दबाव असायचा, कारण भेटीला येणारी व्यक्ती वेळेवर यावी यासाठी ते सतत 7 वाजल्यापासून फोन करून चौकशी करायचे. वेळेची ही काटेकोर शिस्त ही केवळ शिस्त नव्हती, तर ती एक विचारसरणी होती. जनजीवन सुरू झाल्यानंतर मंत्र्यांच्या ताफ्यांमुळे लोकांना थांबावं लागलं हे त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे सगळं काम लोकांचा दिवस सुरू होण्याआधीच उरकायचा असा त्यांचा आग्रह असायचा. लोकांचा विचार करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा याच कारणामुळे तयार झाली होती. जनता दरबारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यायचे. घरगुती भांडणं, वैयक्तिक फसवणूक, पोलीस सहकार्य करत नाहीत अशा तक्रारी घेऊन लोक येत आणि अजित पवारांना प्रत्यक्षात भेटायचे, प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यांची क्षणीच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून निर्णय द्यायचे. त्यामुळे अनेक लोकांसाठी अजित पवार हे शेवटचा आधार बनला होता. तरीही त्यांचा रोखठोकपणा कधी कधी त्यांच्यासाठी अडचणीला ठरला. स्पष्ट वक्तेपणा आणि फटकळपणा यातील सीमारेषा फार पातळ असते आणि ती कधी कधी ओलांडली जायची. 2013 साली धरणाविषयी केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली आणि नंतर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. अजित पवारांनी स्वतः अनेकदा कबूल केलं की त्यांच्या वाचाळपणाचा त्यांना फटका बसला आहे. मात्र त्यांनी आपला स्वभाव बदलला नाही, कारण तो बनावटी नव्हता, तर अनुभवातून घडलेला स्वभाव होता. नव्या राजकीय संस्कृतीविषयी ते अनेकदा अस्वस्थ असायचे. राज्य चालवणं म्हणजे याची काय जाण नसलेले लोक सत्तेत येत आहेत याबद्दल त्यांना चिंता वाटायची. ते ज्या राजकीय संस्कृतीत वाढले त्या संस्कारावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. युती आणि घड्याळ्या वेगवेगळ्या असू शकतात, पण वैचारिक पाया हलवू नये ही त्यांची भूमिका होती. नियमांच्या बाहेर जाणं अजित पवारांना मान्य नव्हतं. वेगळं काही करायचं असेल तर नियम बदला, कायदा बदला, पण परस्पर निर्णय घेऊ नका असं ते स्पष्टपणे लोकांना सांगायचे. बदली असो किंवा निधी असो, शक्य नसेल तर ते थेट नाही म्हणायचं. खोट्या आश्वासनापेक्षा खरं नकार देणं हे त्यांना अधिक प्रामाणिक वाटायचं, कारण राज्याची आर्थिक मर्यादा त्यांना पूर्णपणे माहीत होती. आजच्या राजकारणात असा नेता असणं कठीण आहे. रोखठोकपणा लोकांना भावतो, पण तो अनेकांना अस्वस्थ करतो. अजित पवार याच कारणामुळे कधी लोकप्रिय झाले, कधी एकटे पडले, पण त्यांनी स्वतःची ओळख कधीही गमावली नाही. ते कधी कधी गुळमुळीत झाले नाहीत, कधी बनावट झाले नाहीत. आज महाराष्ट्रासमोर प्रश्न उभा आहे, असा रोखठोक नेता आपल्याला हवा का, की सर्वांना सांभाळणारा पण निर्णय न घेणारा नेता हवा आहे? अजित पवार हे या प्रश्नाचं उत्तर नाही, ते स्वतः प्रश्न आहेत आणि म्हणूनच अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण सुरू राहील, पण ते कदाचित तेवढं जिवंत, तेवढं थेट आणि तेवढं अस्वस्थ करणारे नसेल. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.